शॉकिंग आहे सगळ्यांसाठी. प्रत्येक 7 मिनिटाला एक वैवाहिक पुरुष आत्महत्या करतोय भारतामध्ये. पुरुषांच्या केस कोण रिपोर्ट करणार? जरी तो पोलीस स्टेशनला जरी गेला तर त्याच्याकडे पहिल्यांदा हसतात, काय तू बायकोचा मार खाल्लास. 498A इज अ लिगल टेररिझम. एका न्यूजपेपरमध्ये, लोकल न्यूजपेपरमध्ये नंबर प्रिंट झालता ना, मला सकाळी 6:45ला पहिला कॉल आला तर रात्री 2:45ला शेवटचा कॉल होता. टोटल 80 कॉल उचलले होते. पण मग त्या मुलीच्या वडिलांनी रेपची केस फाईल का केली? ऍक्च्युअल ज्या स्त्रियांवर जो छळ होतोय ना, हुंड्यासाठी छळ वगैरे, त्यातल्या 70% स्त्रिया तर पुढे येतच नाहीत. किंवा जी परिस्थिती शेतकरी सहन करतो कुटुंबाची, त्यातूनच ती स्त्री पण जात असते ना. स्त्रीसाठी काही वेगळं नसतं, पण स्त्री आत्महत्या करताना दिसत नाही आपल्याला. फक्त एवढंच आहे, खऱ्याची बाजू घेऊन माझ्याकडे या. नमस्कार, मी सौमित्र पोटे. मित्र म्हणेमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. आज आपल्याकडे विशेष पाहुणे आलेले आहेत, ज्यांचं नाव आहे महेश शिंदे. तुमचं मी खूप स्वागत करतो सर. नमस्कार. महेश शिंदे यांना बोलवण्यामागचं कारण असं की काही महिन्यांपूर्वी मी मित्रमणेवरच ॲडव्होकेट रमा सरोदे यांचा एक एपिसोड केला होता. त्याच्यामध्ये वैवाहिक जीवन आणि मग त्यातून होणारे महिलांचा छळ किंवा नवरा बायकोंमधले ताणतणाव असा तो विषय होता. आणि त्या सगळ्या केसेसमध्ये एकूण महिलांना जास्त सफर व्हावं लागतं असा एक सूर त्याच्यामध्ये आला. ऑफकोर्स तो अनुभवातून आला होता रमाताईंच्या. त्यावेळेला मला अशा रिॲक्शन झाल्या की तुम्ही महिलांचीच बाजू का मांडता, पुरुषांची पण मांडायला पाहिजे. तर खरं तर पुरुषांची बाजू काय म्हणणार, मला हसू आलं पटकन की पुरुष पण विक्टीम असतात का? पण असतात असं माझ्या लक्षात आलं, कारण तो सूर जो आला होता की पुरुषांची पण बाजू मांडा, तर तो जास्त मोठा व्हायला लागला. आणि मग मी शोधत होतो की असं कोणाशी बोलावं, वकिलाशी बोलावं की मग अशा असोसिएशन असतात त्यांच्याशी बोलावं, कोणाशी बोलावं. तर कर्मधर्म संयोगाने महेशजींची माझा परिचय झाला. महेशजी मेन्स राईट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. ही NGO पुण्यामध्ये काम करते. शिवाय महाराष्ट्रातल्या ज्या विविध संघटना पुरुषांच्या हक्कांसाठी काम करतात, मुंबईमध्ये, नागपूरमध्ये, नाशिकमध्ये, हे सगळे इंटरकनेक्टेड आहेत. आणि पुण्यातलं काम तुम्ही पाहता. तुमचं स्वागत करतो मी. आपली जी पद्धती आहे जगण्याची, पुरुष सत्ताक पद्धती आहे, पितृसत्ताक पद्धती आहे. त्यामुळं आजवर असंच बिंबवलं गेलं की घरातला पुरुष जे सांगेल ते ऐकलं पाहिजे, किंवा तोच करता पुरुष असतो आणि मग त्याची ऑर्डर सगळे ऐकत असतात वगैरे वगैरे. पण आता खरंच अशी परिस्थिती आली आहे का की मेन्स राईट, पुरुषांच्या हक्कांबद्दल आपण जागृती केली पाहिजे, पुरुषांचाही छळ होतो महिलांकडून, अशी स्थिती खरंच आहे? तुमची असोसिएशन खूप वर्ष काम करते, तुमची आकडेवारी काय सांगते? जर आजच्या दिवसाला बघितलं तर सगळ्यात जास्त डोमेस्टिक व्हायलन्स आपण जर पर्टिक्युलर हायलाईट केला तर हा सगळ्यात जास्त पुरुषांना जास्त होतो. जरी आपण समाजामध्ये बघितलं जातं की स्त्रियांच्या बाबतीत खूप त्रास होतो, त्यांचा छळ केला जातो, रिपोर्टेड केसेस आहेत त्या. पुरुषांच्या केस कोण रिपोर्ट करणार? जरी तो पोलीस स्टेशनला जरी गेला तर त्याच्याकडे पहिल्यांदा हसतात, काय तू बायकोचा मार खाल्लास. म्हणजे असं बोललं जातं का? फॅक्ट आहे सर. म्हणजे तुम्ही जर आज कुठेही तुमच्या आजूबाजूच्या 25 मित्रांना किंवा कुठल्याही ओळखीच्या 25 लोकांना विचारा, तिथनं तुम्हाला कमीत कमी प्रत्येकाकडून एक केस तरी ऐकायला मिळेल की हा आम्ही माझ्या ऐकिवात आहे, माझ्या मित्राच्या घरात आहे, माझ्या ह्या घरात आहे, माझ्या इकडे. तुम्हाला एक तरी केस आहे, त्या 25 मधला एक मित्र तरी मिळेल, हो मी बायकोचा छळ सहन करतोय. ऍक्च्युली ना, जर आज सगळ्यात मोठा डेटा वाईज मी सांगायला गोष्ट गेलो ना, शॉकिंग आहे सगळ्यांसाठी. प्रत्येक 7 मिनिटाला एक वैवाहिक पुरुष आत्महत्या करतोय भारतामध्ये. प्रत्येक 7 मिनिटाला. म्हणजे आपलं बोलणं सुरू होऊन एक थोडा वेळ जरी झाला तर पण एका विवाहित पुरुषाने भारतात आत्महत्या केलेली आहे. 2021चा लेटेस्टचा डेटा सांगतो तुम्हाला. 1,18,000 प्लस पुरुषांच्या आत्महत्या झाल्यात भारतामध्ये. आणि त्याच्या अगेन्स्ट कंपॅरिझन नाही म्हणते मी, फक्त माहिती असावी, 45,000 ह्या स्त्रियांच्या आत्महत्या. म्हणजे जर तुम्ही रेशो बघितला 2.5:1 आहे. आणि हा डेटा मागच्या 8 ते 10 वर्षात डबल झालेला आहे. काय सांगताय? म्हणजे जर 2015च्या आसपास, 13-14च्या आसपास हीच 29,000 स्त्रियांच्या आणि 45,000 पुरुषांच्या होत्या. जेवढे कायदे बनलेले आहेत आपल्या भारतामध्ये, म्हणजे स्त्रियांच्या रक्षणासाठी पण, हे सगळे कायदे हे एकतर्फी बनवले गेलेत. म्हणजे जर तुम्ही व्हायलन्स म्हणताय, ओके, कुठलाही व्हायलन्स असेल तो व्हायलन्स आहे. करेक्ट.
मग तो जेंडर बघतो कधी की हा व्हायलन्स फक्त स्त्रियांच्या बाबतीत होऊ शकतो, पुरुषांच्या बाबतीत होऊच शकत नाही, असं काय आहे का? अजिबात नाही. नाहीये ना. मग जेव्हा कायदा तुम्ही बनवला गेला बेसिकली, तेव्हा तुम्ही हा एकतर्फी कायदा का बनवला? फक्त स्त्रियांसाठीच कायदा बनवला तुम्ही. जर कायदा वाईज जर गोष्टी प्रत्येक बघितल्या गेल्या ना, तर अजून एक एक्झाम्पल देतो 498चं. म्हणजे आज 498 कायदा हा बनवला गेला, त्याचं जस्ट एक शॉर्टमध्ये त्याचं डिस्क्रिप्शन सांगतो की बघ, हुंड्यासाठी छळ. म्हणजे एखाद्या स्त्रीला लग्न झाल्यानंतर हुंड्यासाठी छळ झाला असेल तर त्या कायद्या अंतर्गत ती दाद मागू शकते. आणि हा आयपीसीचा कलम आहे, आयपीसी 498A. आयपीसी 498A च्या मागच्या 25 वर्षाच्या ह्याच्यात काळामध्ये 25 वर्षाच्या काळामध्ये जर तुम्ही केसेस फायलिंग बघितलं आणि त्याच्यातला ॲक्विटल रेट बघितला, ॲक्विटल म्हणजे निर्दोष मुक्तता झाली तिथं त्या केसमध्ये 92%. आणि हा डेटा मी तुम्हाला सगळा सांगतोय ना, एनसीआरबीचा डेटा आहे. 92% केसमध्ये निर्दोष मुक्तता झालेली आहे, जेवढ्या ज्यांच्या केसेस फाईल झालेत. आणि हाच रेट जर तुम्ही वेस्ट बेंगॉल साईडला गेलात, म्हणजे वेस्ट बेंगॉल इज अ कॅपिटल ऑफ म्हणतात 498 आहे, तिथं सगळ्यात जास्त केसेस फाईल होतात. तिथं तर 98% आहे ॲक्विटल रेट, फक्त 2% केस कन्व्हर्जन होतं. मग एकतर पुरुषांची ही स्थिती, त्यांना होणारा त्रास, आणि जर कायद्याचा दुरुपयोग हा पुरुषांच्या आणि त्यांच्या फॅमिली विरुद्ध होत असेल, म्हणून आम्हाला वाटलं की ही संघटना उभं करणं गरजेचं आहे. या संघटनेद्वारे ह्या सगळ्या गोष्टी आम्ही दाखवणं गरजेचं आहे, सरकारपर्यंत नेणं गरजेचं आहे. म्हणून आम्ही एक सेल्फ सपोर्टिव्ह ग्रुप तयार केला. हा बेसिकली 20-22 वर्षापूर्वी काही विक्टिम्स हे एकत्र आले, त्यांनी हा ग्रुप चालू केला. त्यांनी त्यावेळेस त्याला नाव दिलं सेव्ह इंडियन फॅमिली. सेव्ह इंडियन फॅमिली. बेसिकली आमचा कन्सेप्ट, आम्ही आज 20 वर्षामध्ये लढतोय काय की आपली भारताची कुटुंब व्यवस्था टिकली पाहिजे. आणि ह्यामुळे ना कुटुंब व्यवस्था खूप डिस्टर्ब होत चालली, तुटत चालणार आहे ती. मग त्या एक मुवमेंटच्या अंडर आम्ही भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी, आणि मोस्ट ऑफ टाइम हे सिटी बेस आपण म्हणू शकतो आपण, जसं आता पुण्यात आहे, नागपूरमध्ये ना, औरंगाबादमध्ये, मुंबईत आहे, किंवा असे मेट्रो आपण म्हणू शकतो टायर 1 टायर 2. हळूहळू ते खाली पण पसरत गेले, पण ते तेवढ्या लेवलला झालं नाही. पण आम्ही तिथे वेगवेगळ्या अशा सिटी बेस एनजीओ एस्टॅब्लिश केल्या, सेल्फ सपोर्टिव्ह ग्रुप तयार केला की जेणेकरून ती लोक आमच्यापर्यंत पोहोचतील, आम्ही त्यांना एक मदत करू, त्यांना या गोष्टीतनं बाहेर काढायचा प्रयत्न करू. प्लस थोडाफार का होईना लिगल गायडन्स, म्हणजे स्वतः आम्ही जर प्रोफेशन वाईज बघितलं, सगळे आम्ही असे नॉर्मल नोकरी करणारी मुलं आहोत, कोणी व्यवसाय करणारी आहेत. त्याच्यामध्ये एक्सपर्ट, लिगल एक्सपर्ट कोण नाही आमच्यात, म्हणजे लिगली असं वकील वगैरे कोण नाही. पण आम्ही स्वतः केसेस फाईट केल्या, स्वतः आम्ही लिगली गोष्टी आम्ही वाचल्या आणि त्या कोर्टासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. आणि हळूहळू त्या गोष्टींमध्ये. पण मग आता याच्यामध्ये इतका मोठा रेट आहे, म्हणजे शॉकिंग आहे. मला कल्पना नव्हती की भारतामध्ये दर 7 मिनिटाला एक पुरुष छळामुळे आत्महत्या करतो. हे भयंकर आहे. पण मग हे आता पुण्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये तुम्ही काम करताय, हे छळ कुठल्या कुठल्या प्रकारचे असतात? पुरुषाला कुठल्या कुठल्या प्रकारे छळाला समोर जावं लागतं? कुठल्या कुठल्या प्रकारचे छळ असतात? हे सगळ्यात महत्वाचं एक तर मानसिक छळ, शारीरिक छळ, फायनान्शियल छळ. म्हणजे आपण म्हणू शकतो ना, आर्थिकद्वारे त्याची कुचंबना करायची, मला ह्या वस्तू पाहिजे, त्या वस्तू पाहिजे, मला एवढंच पाहिजे, मला तेवढंच पाहिजे. म्हणजे तुम्ही आज लग्न करताना सुद्धा प्रत्येक मुलीच्या वडिलांची अपेक्षा काय असते? जर मी पुण्यामध्ये राहतोय, पुण्यामध्ये स्वतःचं घर असावं, गावाला जमीन असावी, गावाला एखादं घर असावं, गाडी असावी, प्लस तुमचे पगार, कमीत कमी पॅकेजेस. म्हणजे ठीक आहे, वडील म्हणून स्वतःच्या मुलीची स्टेबिलिटी 70-75 हजाराचा, म्हणजे वडील म्हणून त्या मुलीची ती स्टेबिलिटी बघत असतात. करेक्ट, मान्य, काही गोष्टींमध्ये मी म्हणत नाही, पण प्रत्येक मुलाला शक्य नाही ना पुण्यात घर घेणं. आज तो तुमचा 22-23 वर्षाची नोकरीला लागलाय, 28-29 लग्न करतोय, 5-6 वर्षात कुठल्याही मुलाला शक्य नाही की लगेच एखादं घर घेणं, घर. मग जेव्हा हे असतं किंवा नसेल तरी सुद्धा लग्न झाल्यानंतर त्या गोष्टीसाठी पाठपुरावा करत राहणं. मग तुम्ही अजून घरच घेतलं नाही, मग पर्टिक्युलर वाईफ मागे लागते, बायको मागे लागते की आपल्याला घर घ्यायचंय. तिकडे गाडी घेतली त्यांनी, आपण गाडी का नाही घेतलेली आहे? म्हणजे आपण 4 दिवसापूर्वी भेटलो होतो, त्याच्यामध्ये 2 दिवसापूर्वी रात्री मला 2 वाजता एका मित्राचा कॉल आला. प्रचंड टेन्स मध्ये होता, म्हटलं मी सुसाईड करायला चाललोय. मी उठलो घरातनं, त्याला घेतलं, म्हणजे भले 5-6 किलोमीटर डिस्टन्स होतं, घेतलं, त्याला घरी घेऊन आलो. फक्त त्याच्या वाईफला सांगितलं मी याला घरी घेऊन चाललोय, बाबा ती रात्री शोधायला नको काय झालं.
4 तास त्याला मी शांत केलं, 4 तास. आज त्याच्या लग्नाला होऊन 10 वर्ष झाली, 2 मुलं आहेत, बरं. छानसा जॉब पण आहे, एक घर आहे, 1 BHK. ओके. वाईफच्या अपेक्षा काय की बाबा की हे आपलं केवढंसं लहान घर आहे, बाकीच्यांचं घर बघा ना केवढं मोठं आहे, मला आपण अजून कार पण घेतलेली नाहीये, तुमची आई का नाही आहे तिथं, 2 मुलांनी शेकटे सांभाळणार. म्हणजे ह्या तिच्या रिक्वायरमेंट होत्या. बरं आईला यायला काहीच इश्यू नाही, पण तिकडे पण त्याची काही एखादी मेडिकल सिच्युएशन आहे, त्याच्यामुळे काय माहितीये का, तुम्ही जे सांगता ना हे थोड्याफार फरकानं सगळ्यांच्या घरात असते. म्हणजे नवऱ्याच्याही बायकोकडनं अपेक्षा असतात की पलीकडच्या ह्यांची ही बघ काय करते, तू का नाही करत. सेम लाईक बायकोच्या पण अपेक्षा असतात की त्यांचं बघा कसं झालं, तुम्ही का नाही करू शकत. हे खूप सर्वसामान्य आहे. म्हणजे भांडायला भांडं लागणार, आवाज होणार. पण छळ म्हणतो ना आपण की बाबा इरिटेशन, छळ, ऍक्च्युली छळ होणं, ह्याचं प्रमाण म्हणजे हे कसं ठरवणार. नाही, व्यक्तीच अपेक्षा आहे. एखादी बाई पुरुषाला म्हणते का तुमच्याकडे गाडीच नाही, हात घेतला तर छळ आहे, म्हटलं तर सोडून द्यायचं पण आहे. हे छळ कॅटेगरीत कधी येते हे सगळं? जेव्हा त्याचं एक ऍक्च्युली काय होतं की रोजच्या आयुष्यात आपण जगत असतो, आणि त्यावेळेस सुद्धा ते रोजचं जे टॉर्चर सहन होत नाही एखाद्या टायमाला. कारण कसं असतं, तुम्हाला एकतर ऑफिसचं प्रेशर प्रचंड असतं. तुम्ही मागच्या 3 वर्षात बघितलं असेल की लॉकडाऊन मध्ये बऱ्याच लोकांची नोकरी गेली, किंवा ऍटलिस्ट त्यांच्याकडे त्यांना घरात बसून जे काम होतं ते पूर्वी 8-9 तासाचं ऑफिसला, ते आता 12-14 तास झालं. काम वाढलं, पगार कमी झाले अनेकांचे, आणि तो मेंटल स्ट्रेस परत, नोकरी जायची भीती परत. मग रोजच्या ह्याच्यात तुम्ही ऑलरेडी एखाद्याने घर घेतलं असेल, गाडी घेतली असेल, किंवा ज्यात घ्यायचं प्लॅनिंग मध्ये असेल, मग ते जे प्रेशर असतं, मेंटल प्रेशर, प्लस बाबा आता घरात आहेस तू तर ही पण मला मदत कर, ती पण मदत कर. मी म्हणतो ना, मुलांच्या तर काहीच प्रॉब्लेम नसतो, मदत करायला पण तयार असतात. पण त्याच्या मागे जी किरकिर चालू असते ना प्रत्येक गोष्टीला, की नाही तुम्ही असंच केलं, आता काय तो एक्सपर्ट नाही ना, उठून ती गोष्ट करायला गेला आणि परफेक्ट करेल, मग ती किरकिर, मग केलं तरी किरकिर, नाही केलं तरी किरकिर. आणि आपण मग असून छळ हा म्हणतोय ना, की फिजिकल छळचे पण भरपूर एक्झाम्पल्स आहेत आमच्याकडे. म्हणजे असंच एक किस्सा आहे माझ्याकडे की हजबंड वाईफ दोघं इथं पुण्यात राहत होते. कधीची गोष्ट आहे ही? अराउंड एक लॉकडाऊनच्या नंतरची गोष्ट आहे, रिसेंटलीची. हा, हजबंड वाईफ त्यांचं चालू होतं मस्त व्यवस्थित छानपैकी, वर्ष झालं लग्नाला, म्हणजे जस्ट हॅपीली मॅरिड बाबा, की जस्ट स्टार्ट झालेलं आहे, दोघंही आपापल्या आयुष्य जगतायत. ती पण जॉबला जाते, हा पण जॉबला जातो, चालू होतं छानपैकी. मग छोट्या छोट्या गोष्टीवरून अशी भांडणं व्हायची, पण तरी पण हजबंड अंडरस्टँड करून घ्यायचं, चल बाबा नवीन आहे मुलगी, एकटी आली आहे, आई वडिलांना सोडून आली, मग आपण सगळ्या गोष्टी करू, कुठलीही गोष्ट घरातल्या वस्तू आणणं, हे करणं ते करणं, इव्हन तो स्वयंपाकामध्ये सुद्धा मदत करणं तो करत होता. ती तेवढी एक्सपर्ट नव्हती त्या गोष्टींमध्ये, त्याला समजून चुकलं, ठीक आहे काय हरकत नाही आपण करू, कारण त्यालाही आवडत होतं सगळ्या गोष्टी करायला. मग असंच एकदा जेवणाची सगळी तयारी चालू होती, सगळं काम चालू होतं, ती तिकडे काहीतरी भाजी निवडत होती, हा इकडे किचन मध्ये वरती करत चालू होतं काम त्याचं. मग त्याचं कसं ते शब्दावर शब्द वाढत गेले, काही ना काही तो तिकडे करत होता आपलं. लिटरली ते तांब्या फेकून मारला त्याला. त्याचं लक्ष गेलं पटकन म्हणून त्याने हात आडवा केला, त्याच्या पूर्ण हाताला इथे समथिंग ते पिन टाकून बऱ्यापैकी ते ऑलमोस्ट 1 महिना त्याचा हात असाच होता. म्हणजे लागलं त्याला, तो म्हटलं वाचलो मी, चला, पण वाचलं तर हे पण भयानक होतं त्याचं 1 महिना. त्याच्यानंतर त्याने सासऱ्याने सांगायचा प्रयत्न केला थोडंफार, की बाबा सर असं असं झालं आपल्या घरात का बाबा, पण हे बरोबर नाही ना म्हटलं मी, तो एकदम सॉफ्टली सांगत होता. तर सासऱ्याचं तिकडून उत्तर आहे ना हास्यास्पद होतं खरोखर. तो हसलाच होता पहिल्यांदा, म्हणजे काय जाऊ बापू तुम्हाला मस्करीत मारलेलं पण कळत नाही का म्हणे. म्हणजे त्याने पण एवढं कॅज्युअली घेऊन सोडून दिलं, म्हणजे उगाच बोललो मी सासऱ्याशी. आज अशी फॅक्ट आहे की बाबा 1 वर्षात त्यांचं सगळं वाजून झालंय. पण मस्करीत आता हे फॉर एक्झाम्पल तांब्या फेकून मारणे हे उलट झालं असतं तर काय असतं? हा, मग आता तो व्हायलाच असतं ना. मग म्हणजे आज तुम्ही अजून एक साधं एक्झाम्पल बाबा, की रस्त्यावरून एखादी स्त्री चालली आहे, पुढे काहीतरी झाला असा एक इश्यू, ती माणसाला मारते. आता सगळ्यांचा बघण्याचा दृष्टिकोन काय असतो, त्याने काहीतरी केलं, बरोबर. म्हणजे तो झाला, त्याला कोणी म्हणजे त्याची कन्सिडर बाजू लक्षात आहे. हेच समजा उलट, तेव्हा काय म्हटलं असते, किती नालायक पुरुष आहे, बाईला मारतोय रस्त्यात. म्हणजे हेच व्हायलन्स हा असंच असतो की एक साइडच कन्सिडर होतो. पण तुम्ही जेव्हा आता मेन्स राईट असोसिएशन मार्फत काम करता तेव्हा आता या उदाहरणामध्ये तांब्या फेकून मारला त्याची जे फॅमिली उदाहरणार्थ, तर तो माणूस कसा चांगला होता हे तुम्हाला कसं कळतंय, किंवा तो नीट बिहेव करत होता, त्याची काही चूक नव्हती, हे तुम्हाला कसं कळतं? ऍक्च्युअली काय होतं की जेव्हा आमच्याकडे विक्टिम्स येतात ना,
तर आम्ही बेस्ट सगळ्यांना बऱ्यापैकी गोष्टी समजून सांगतो बाबा की आमची ऑर्गनायझेशन कशासाठी काय करते. बरं. ओके. आणि मोस्टली काय होतं की बऱ्यापैकी केसेस पडल्यानंतरच आमच्याकडे लोक येतात किंवा केसेसच्या थोडंसं इंटरप्ट करतो. तुमचं काम कसं चालतं हे सांगा, मग आपण या केसकडे परत येऊ. ओके ठीक आहे. तुमचं काम कसं चालतं? आमचा एक सेल्फ सपोर्टिव्ह ग्रुप आहे. आमची एक हेल्पलाईन चालते, म्हणजे हेल्पलाईन आहे, ऑल इंडिया हेल्पलाईन पण आहे आणि प्लस आमच्या स्टेट लेवलला आमचे एक हेल्पलाईन्स पण आहेत नंबर्स. तर हेल्पलाईनवर येणाऱ्या कॉल्सवर आम्ही लोकांना सांगतो की आमच्या अशी एक ठिकाणी मीटिंग चालते, त्या मीटिंगला तुम्ही संडेला या, आपण 1 to 1 तुमचं एव्हरी संडे मीटिंग असते. थोडं आता लॉकडाऊन नंतर थोडंफार डिस्टर्ब झालं शेड्यूल सगळे, कारण मध्ये फिजिकली कुठेच मीटिंग होत नव्हत्या, मग ते आमच्या ऑनलाईनच चालायच्या. मग तो येणारा विक्टीम आज जर बघितला ना तुम्ही, जर फक्त महाराष्ट्रापुरतं मला डेटा सांगतो मी, म्हणजे महाराष्ट्राला आमच्या जे 4 ठिकाणी ऑर्गनायझेशन आहेत तिथला जर आम्ही फक्त कॉलिंग डेटा आम्ही काढला ना, तर वर्षाला आम्हाला 10,000 पेक्षा जास्त कॉल येतात. म्हणजे तुम्ही ऍव्हरेज पकडा की दिवसाला 30 कॉल. बापरे. म्हणजे मला तर एकदा एका न्यूजपेपरमध्ये, लोकल न्यूजपेपरमध्ये नंबर प्रिंट झालता ना, मला सकाळी 6:45 पहिला कॉल आला, तर रात्री 2:45 शेवटचा कॉल होता. टोटल 80 कॉल उचलले होते. बापरे. सगळे तक्रारी सगळे सेम. ह्याच्यामध्ये तुम्हाला फक्त पुण्यातलेच सांगतो तुम्हाला. हेच समजा तुम्ही विचार करा की महाराष्ट्रामध्ये एखादा नंबर असा पब्लिश झाला किंवा महाराष्ट्रामध्ये तुम्ही एव्हरी संडेची मीटिंग घेता, ती कुठे घेता आणि त्या मीटिंग मध्ये काय होतं? संभाजी गार्डनला आम्ही मीटिंग घेतो. 12-13 वर्षावर आम्ही मीटिंग घेतो. संभाजी पार्क ओपन प्लेस आहे मुद्दा म्हणून, खास त्याचं कारण पण सांगतो. 4 ते 6 दर रविवारी मीटिंग असते आमची. मीटिंगला आल्यानंतर आम्ही पहिल्यांदा आमचं एक सेशन असतो, एक इंट्रोडक्टरी सेशन. आमच्यातला एक काउन्सिलर सगळ्या नवीन विक्टिम्सला घेऊन एक साईडला घेतो. आमचा एक बेसिक इन्फॉर्मेटिव्ह फॉर्म आहे, तो फॉर्म भरायला सांगतो. बेसिकली आमचं एक रजिस्ट्रेशन म्हणू शकतो, पण एक इन्फॉर्म कंपल्सरी नाहीये की तो फॉर्म भरलाच पाहिजे. जरी त्याने तो म्हटला की मला तुमचा फॉर्मच भरायचा, ठीक आहे बाबा तू बाजूला थांब, आम्ही यांचे फॉर्म भरतो. बेसिकली मुवमेंटचं आमचं उद्दिष्ट सांगतो त्यांना काय आहे ते. सांगितल्यानंतर त्यांना मग एक इंडिव्हिज्युअल काउन्सिलर दिला जातो की तू तुझी केस त्यांना 1 to 1 डिस्कस कर. आता जेव्हा ही 1 to 1 त्या काउन्सिलरशी डिस्कस केली जाते, तो तिसऱ्या कुठल्याही माणसाला सांगणार नाही, एवढी आम्ही सिक्रेसी पाळतो. नेक्स्ट मीटिंग पासून तो पब्लिकली कोणाला जरी सांगत असेल तर तो इट्स अ पर्सनल, म्हणजे त्याचा तो पर्सनल आहे. तोपर्यंत आमची सिक्रेसी असते की बाबा की आम्ही कोणालाही सांगणार नाही, तो सुद्धा कोणाची डिस्कस करत नाही. ओके. तर ती 1 to 1 काउन्सिलिंग घेतल्यानंतर त्याला इनिशियल पॉईंट तुला सांगितलं होतं की तुला काय स्टेप्स उचलायच्यात काय नाही. ज्याने फॉर्म भरला नसेल त्याचंही इंडिव्हिज्युअल काउन्सिलिंग करून त्याला सांगितलं जातं, त्याचा पुढचा कॉल आहे. सायमल्टेनियसली आमचं इकडे एक सेपरेट सेशन चालू असतं की त्या सेशनमध्ये पब्लिकली लोक प्रश्न विचारतात त्यांच्या रिलेटेड, म्हणजे तो लिगल टाईप असेल, स्ट्रॅटेजिकल टाईप असेल, या सगळ्या केसेसच्या रिलेटेड असेल, मेंटल इश्यू असेल, सगळे काही असेल ओपनली. त्याला जे ते त्याप्रमाणे एक्सपर्ट लोक त्याप्रमाणे आन्सर देतात. आणि नंतरचा 1 तास शेवटचा जो असतो आमचा ऍक्टिव्हिटी, इव्हेंट्स आणि अवेअरनेस कॅम्पेन, सगळं असं चालतं. जसं तुम्ही म्हटलात की आता की एकतर आम्ही ते ओपन स्पेसमध्ये घेण्यामागचं कारण हेच आहे, पुरुष बोलत नाही, व्यक्त होत नाही, तर त्याने मोकळ्या स्पेसमध्ये व्यक्त व्हावं, बोलावं, त्याच्या मनात जे असेल त्या गोष्टी बोलाय, क्लिअर व्हावं. जोपर्यंत तो मोकळा होणार नाही ना तोपर्यंत तो सगळ्या गोष्टी सांगणार. आणि आतमध्ये जर दबलं तर सुसाईड व्हायचे चान्सेस जास्त आहेत. जसं आमच्याकडे जेव्हा नवीन व्हिक्टिम येतात 1 to 1 सांगतात, आम्ही क्लिअर सांगितलं असतं की बा तुम्ही जे सांगाल ते खरं सांगा पहिली गोष्ट, त्याप्रमाणे तुम्हाला आमची मदत होणार. लिगल मध्ये ऑलरेडी कायदा प्युअरली बायकांच्या बाजूने, पण त्या केसेसमध्ये पण तुला कसं लढता येईल आम्ही तुला सांगू शकतो. आणि फॅक्ट्सवर लढू शकतो आपण. आज जो मागच्या 12-13 वर्षातला ट्रेंड आहे ना, जजेसचा पण ट्रेंड चेंज झाला. कारण आतापर्यंत त्यांच्यासमोर त्याच्या केसेस रिफ्लेक्ट होत नव्हत्या, फॅक्ट सांगितले जात नव्हते. करेक्ट. त्याचे मांडले गेले त्याच्यामुळे एक एक केसेसचे जजमेंट सुद्धा हे आमच्या फेवरमध्ये यायला लागले. अच्छा. डोमेस्टिक व्हायलन्स हा नोटीस व्हायला लागला, पुरुषांच्या बाबतीत पण होतो. पूर्वी पोलीस स्टेशनला गेल्यावर ज्या केसेस फाईल होत नव्हत्या पुरुषांच्या, त्या व्हायला लागल्या. वुमन सेलला, कमिशनर ऑफिसला किंवा SP ऑफिसला केसेस फाईल व्हायला लागल्या. दोन्ही पार्टीला बोलायला लागलं, काउन्सिलिंग करावं लागलं. इव्हन दो फॅमिली कोर्ट्समध्ये सुद्धा हे केसेस नोटीस व्हायला लागल्या, मेंटेनन्सच्या केसेस पण नोटीस व्हायला लागल्या. पण याच्यामध्ये तुम्ही जे काम करताय आता, की समजा आपण गृहीत धरून चालू की 16-17 वर्ष तुम्ही काम करताय, तर या ज्या छळवादाचे प्रकार आहेत ह्याचे काही ट्रेंड होते का, किंवा तुमच्याकडे येणारे जी काही व्यक्ती असेल तक्रार घेऊन, तर त्यांच्या वयानुसार जर विचार केला तर कुठल्या वयातली लोक जास्त येतात, आता काय प्रमाण आहे? ते जास्त बघायला तर ना की म्हणजे आजकाल लग्न जी होत आहेत, जे ज्या प्रमाणात होत आहेत, जर 30च्या आतली जी लग्न आहेत तर त्याला थोडा काळ जातो सेटल व्हायला. पण जर
ती टिकून जर पुढे एक्सटेंड होत गेली तर 30च्या 40 मधली जी लग्न आहेत म्हणजे जी 10 वर्ष झाली आहेत त्या केसेसमध्ये सुद्धा भरपूर ह्या केसेस येण्याचं प्रमाण आहे. कारण ते 8-10 वर्ष ते ऍडजस्ट करतच असतात. किंवा काय होतं की पहिले 5-6 वर्ष खूप नॉर्मल झालेलं असतं, नंतरचे 5 वर्ष काय होतं कुणास ठाऊक, काही गोष्टींमध्ये मग तो ट्रेंड चेंज होत जातो त्यांचा इंटरनली, त्यांचा बॉन्ड असेल काय असेल. पण ह्या मॅक्सिमम केसेस ह्या 35 ते 45 मधल्याच आहेत मॅक्सिमम. गेल्या काही काळामधले तुमच्यात लक्षात राहिलेल्या कुठल्या केसेस सांगू शकाल की कशी केस होती आणि ती काय होती केस आणि कशी सॉल्व्ह झाली? आता आमच्याकडे आलेल्या केसेसमध्ये आम्ही दोन्ही प्रकारे बघतो. म्हणजे बाबा की फक्त एक हजबंड म्हणून तो आलाय आणि त्याचा जो प्रॉब्लेम आहे किंवा त्याच्यावर केसेस पडलेल्या आहेत तर त्याला काय करायचं. आम्ही पहिल्यांदा कधी हे विचारतो, बा तुला काय करायचं पहिल्यांदा, की बाबा की आयदर तुला ह्या गोष्टींपासून मोकळं व्हायचंय किंवा तू पुढे संसार करायचाय. कारण मी म्हणतोय ना आम्हाला कुटुंब व्यवस्था आपली टिकवायची, तर ह्याच्यामध्ये आम्ही बऱ्यापैकी सक्सेस झालो. की ज्या लोकांची इच्छा होती आपली संसार टिकावा ह्या त्यांचे सुद्धा आम्ही संसार परत एकत्र आणून ते करतायत. बरं. केसेस बघायला गेल्या ना तर ह्या खूप अशा कॉमन केसेस आहेत. म्हणजे हजबंड वाईफ मधले जे डिस्प्यूट्स आहेत. बऱ्याचदा माझा तर मी ज्या पेपरमध्ये केसेस वाचतो काही हुंडाबळीच्या केसेस असतात, हुंडा छळ म्हणून त्या केसेस असतात. किंवा अशा काय असतात की एखादी महिला एखाद्या पुरुषाबरोबर काही वर्ष राहत असते आणि अचानक ती रेपचं ऍलिगेशन करते त्याच्यावर आणि मग बलात्काराचा गुन्हा दाखल होतो. हे टेम्परामेंट काय असतं? अशा पण केसेस तुमच्याकडे येतात का? हो येतात. मग त्यातून कसं तुम्ही मार्ग काढता, काय असतं ते? आता ह्या तुम्ही हुंड्यासाठी छळ जे काही केसेस म्हणतात म्हणजे नोटिसेबल केसेस असतात ज्या म्हणजे जर मीडियामध्ये ह्यातल्या 10तल्या 9 केसेस मी सांगतो ना ह्या नॉर्मल असतात. म्हणजे नॉर्मल छोटं मोठं डिस्प्यूट झालेलं असतं. बरं. आणि ते एकत्र मग ती 498 फाईल होते. बरं. आणि एखादी केस असते ती जेन्युन असते म्हणजे खरंच झालं. म्हणजे मी तुम्हाला मग 92% वर ऍक्विटल रेट सांगितला 498. ऍक्च्युअल ज्या स्त्रियांवर जो छळ होतोय ना हुंड्यासाठी छळ वगैरे त्यातल्या 70% स्त्रिया तर पुढे येतच नाहीत केस फाईल करायला. त्यांच्या बाबतीत हा डे बेसिसमध्ये होऊ शकत असेल काय होत असेल ते येतच नाहीत. कायदा ज्यांच्यासाठी बनवला गेलाय तेच वापर करत नाहीत आणि नको ती माणसं वापर करतात. तुम्ही ते सेकंड पार्ट म्हटलात की बाबा की रेप केसेस म्हणजे लग्नाचा आमिष दाखवून किंवा लग्नाचं प्रॉमिस देऊन आम्हाला आमच्यावर रेप केला. ह्या केसेस जर बघितलं ना ऍक्च्युअली तर आज मागच्या 10 वर्षात त्याचा ट्रेंड खूप वाढलाय. कसला ट्रेंड? अशा तक्रारी दाखल करण्याचा, फाईल व्हायचा. म्हणजे रेप केस सगळं आपण बघतो ना. म्हणजे तुम्ही 4 वर्ष तुम्ही छानपैकी एकत्र राहताय आणि नंतर बाबा काहीतरी डिस्प्यूट झालाय म्हणून तुम्ही वेगळे झालात आणि मग तू रेप केस फाईल करते. आता ह्याच केसमध्ये जर वुमनला वाटत असेल की मला याच्यासोबत राहायचंच नाहीये, तो तिचा कॉल आहे, तो तिचा फ्रीडम आहे, ती दुसरीकडे जाऊन लग्न करू शकते. मग तसाच मेलचा किंवा पुरुषाचा नाही हक्क, मी नाही राहू शकतो तुझ्यासोबत ह्याच्या पुढे 4 वर्षानंतर. मग ही केस पुढे रेपमध्ये कन्वर्ट होते. म्हणजे जर मी दोन्हीकडे बघितलं तर स्त्रीने डिसिजन घेतला तो फ्रीडम आणि पुरुषाने घेतला तर त्याच्या अगेन्स्ट त्याला मस्त रेपचं गिफ्ट. मागच्या 10 वर्षात जवळजवळ 50 ते 70% केसेस अशा आहेत आता रेपच्या. पण रेप झालेलाच नसतो. 4 वर्ष तुम्ही एकत्र राहताय, तुमचा सेक्स हा तुम्ही दोघांच्या संमतीने केलेला सेक्स आहे. त्यामुळे कायदा काय सांगतो की स्त्रीच्या मनाविरुद्ध जरी तुम्ही शरीर संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला तर तो कन्सिडर्ड ॲज अ रेप. बरोबर. पण तुम्ही 4 वर्ष तुम्ही एकत्र राहताय, 4 वर्ष तुझ्यावर तुम्ही एकत्र राहून संमतीने सेक्स करताय आणि नंतर तुला वाटतंय बाबा की नाही हा आतापर्यंत सेक्स माझ्या संमतीने नव्हता. लॉजिकली कुठली गोष्ट पटत नाही. आज जजेसला पण लक्षात आलंय, सुप्रीम कोर्टच्या जजेसने पण सांगितलं त्याच्यावर ताशेरे ओढलेले आहेत, हायकोर्टाने पण खूप चांगले डिसिजन दिलेले आहेत. म्हणजे ह्या केसेसमध्ये तर आता बऱ्यापैकी जजेसच्या पण लक्षात यायला लागल्यात गोष्टी. 3-3, 4-4 वर्ष आता पूर्वी कसा ट्रेंड होता की फॅक्टनुसार केस लढली नाही जायची. आता फॅक्टनुसार लोकांना आम्ही मोटिवेट केलं, तुम्ही लढा केस. त्याच्यामुळे ते खूप चांगले जजमेंट्स पण यायला लागतात. याच्यामध्ये गेल्या काही काळामधली मला एखादी तुमच्या लक्षात राहिलेली केस सांगा ना कुठली तरी. अशा केसेस आहेत भरपूर, पण मला खूप माझ्या जवळून गेलेली केस आहे ती. खूप नामांकित कंपनी, IT कंपनी. तर त्या कंपनीचा एम्प्लॉई होते, एक मुलगा एक मुलगी. त्यांचा अॅन्युअल डे होता आणि ऑब्व्हियसली ती मुलगी काय म्हटली, आपण अॅन्युअल डेला कुठे टाइमपास करू, त्यापेक्षा आपण बाहेर कुठेतरी हँगआउट करू. मग त्या मुलीने कारने त्याला पिकअप केलं. मग दोघंही कोरेगाव पार्कच्या एरियात गेले तिकडे मग त्यांनी 1-2 हॉटेल असं चेंज करत थोडंफार हँगआउट केलं. 3ऱ्या हॉटेलमध्ये शेवटी गेल्यानंतर त्या मुलीने टोटल त्याशी 4 कॉकटेल मारले जागेवर. ओके, ते कॉकटेलचं पर्टिक्युलर नाव होतं. मी नंतर गुगल लाईट करून बघितलं की त्याच्यात ऑलमोस्ट 5 ते 6 प्रकारचे ड्रिंक्स होते. त्याने बियर घेतली,
मग तिला जरा थोडी स्ट्राईक झाली. ती उठताना तिला थोडं तिच्या टेबलने ड्रेस थोडा टीअर झाला. त्याच्यावर तिने तिथं तमाशा पण घातला खूप मोठा हॉटेलमध्ये. त्या हॉटेलमध्ये खूप मोठा तमाशा घातला. बरं नंतर याच्या लक्षात आलं की बाबा की आता हिला शांततेत घरी घेऊन जाणार, शांतपणे आता पुढे पुढे जायचं नाही फिरायला. बरं म्हणून कारमध्ये तो त्याच्या बॅचलर मुलं राहायची 6 जण, बरं 5 जण, 4-5 जण, तर तिथं घेऊन गेला. ऑलरेडी ती तिथं बऱ्याच वेळा यायची. बरं म्हणजे त्यांच्यावर पार्टीला, म्हणजे ती एकटी मुलगी नाही, अशी दोघी तिघी मैत्रिणी अशा कोणाच्या गर्लफ्रेंड्स सगळे, आणि हे प्रॉपर रिलेशन मध्ये होते दोघंही. 2-3 वर्ष झाले ते एकत्र काम करत होतं. रात्री मग रात्र झाल्यानंतर वडिलांचे तिला फोन यायला लागले वडिलांना. नाही पण जेव्हा तो मुलगा त्या मुलीला त्या मुलांच्या रूमवर घेऊन आला, मुलांनी अलाउड केलं? ती नेहमी यायची ना तिथे. म्हणजे मी म्हटलं ना, असे कधी कधी बऱ्याच वेळा पार्टीजला पण तिथे यायची. असं नव्हतं बाबा की फर्स्ट टाइम घेऊन. पण त्यावेळेस त्या दिवशी त्या मुलीची कंडिशन बघून सुद्धा ते मित्र म्हटले, अरे काय झालं गेलं एवढं, नाही असं झालंय, असं झालंय तसं. मग ते म्हटलं ठीक आहे, झोपव तिला आतमध्ये. ह्यांचे बाहेर ऑलरेडी पार्टी चालू होती, हे पार्टी करत होते. ऑलरेडी 1-2 मैत्रिणी पण आल्या त्यांच्या दोघांच्या, तर पार्टी चालू होती. मग ते फोनवर फोन कंटिन्यू होत राहिले. मग तिला जेव्हा जाग आली तर तिने बघितले वडिलांचे एवढे मिस कॉल आहेत. फोन कोणाचे? वडिलांचे. तिला वडील फोन कंटिन्युअस मध्ये करत होते. इतका उशीर काय झाला म्हणून. मग आणि त्याचबरोबर तिच्या एका मैत्रिणीचे पण फोन होते. मग तिने त्या मैत्रिणीला फोन केला, काय झालं? अगं नाही, तुझे वडील मला कंटिन्युअस मध्ये फोन करत, तू कुठेस? मग ती म्हटली की तू सांग की मी तुझ्याकडे म्हणून. मग तो तिथे तिच्या मित्राला पण रूम मध्ये बोलवलं, गप्पा मारल्या त्यांनी. मग ते फोनवर काय आता बोलायचं, ते दोघे टेन्स मध्ये, ती पण टेन्स मध्ये. नेमकं काय झालं, दोघी बोलायला लागायला एकमेकींना, आणि तिच्या वडिलांच्या दोघींना फोन जायला. वेटिंगला लागले म्हणून शेवटी आता तुमचं बिंग फुटणारच आहे. मग तिने शेवटी वडिलांना सांगितलं की मी अशीच मित्राकडे आले आहे. तर ती म्हणे, वडील म्हणजे ताबडतोब निघतो. ठीक आहे. मग ती ऑलरेडी तिची कंडिशन नव्हती म्हणून तो मित्राने गाडी घेतली, अजून एक मित्र घेतला बरोबर 2 व्हीलरवर. त्याच टायमाला रिटर्न मध्ये पायऱ्या उतरताना त्यांना त्यांची अजून एक मैत्रीण आली रात्री, की ती डिव्होर्सी होती. तिला एक 3 वर्षाची मुलगी होती, ती पण तिथं पार्टीला आली होती रात्री. हे तिघांनी नेऊन सोडलं. दोघं परत आले. दोघं घरी सोडलं तिला. व्यवस्थित घरी सोडलं. हे रूमवर आले परत, त्यांची परत पार्टी झाली, झोपले. सकाळी 8-8:15 दरवाजाची बेल वाजली. त्या दिवशी तिथं त्या खोलीमध्ये 5 मित्रांनी ती एक मुलगी होती झोपायला. ती डिव्होर्सी होती. बाकी सगळे निघून गेले. पोलीस आले. पोलिसांनी सगळ्यांना 6 जणांना उचललं आणि डायरेक्ट पोलीस स्टेशनला घेऊन गेले. त्यांना काही सुचकळे ना, कशाला नेले, चला म्हणे. मग एक दिवस झालं तेच चाललं होतं की बाबा हा काय कंप्लेंट आहे, तुमच्या मैत्रिणीने कंप्लेंट केली, असं तसं, हे ते फक्त त्यांना माहिती होतं. आणि बऱ्यापैकी यांचे कोणाचेही फॅमिली मेंबर्स पुण्यात नव्हते. सगळे बाहेरची मुलं होती, महाराष्ट्र बाहेरची मुलं होती. नोकरीनिमित्त इथं होती सगळी, म्हणजे IT BT या फील्ड मधली सगळी. मग दुसऱ्या दिवशी त्यांना कळलं की त्यांनी त्यांच्यावर गँगरेपची केस झाली. म्हणजे ह्या 6 जणांच्या विरुद्ध गँगरेपची केस फाईल झालेली प्रॉपर. आणि त्याच दिवशी सकाळी सगळ्या न्यूजपेपर, म्हणजे पुण्याचे एव्हरी न्यूजपेपरमध्ये न्यूज होती. त्या 5 जणांची नावं, ऑब्व्हियसली त्या मुलीचं नाव नव्हतं, पण एक व्यक्ती म्हणून तिचं नाव होतं त्यातच. 6 जणांची विरुद्ध गँगरेपची केस फाईल झाली. त्या दिवशी सुद्धा यांना असं सांगण्यात आलं की अरे तुम्ही काय टेन्शन घेऊ नका, या केसमध्ये काय नसतं. म्हणजे पोलीस पण असं, काय नाही रे, आम्हाला माहिती आहे केसमध्ये काय दम नाहीये, तिने असंच केलंय, वडिलांच्या प्रेशर खाली केलंय तिने, असं तसं. त्याच्यानंतर 3ऱ्या-4थ्या दिवशी त्यांना कोर्टात हजर केलं. तेव्हा त्यांना सिव्हिरिटी कळायला लागली की आता आपण खूप घाण अडकलं गँगरेप मधल्या. आणि त्याच वेळेस जस्ट निर्भया 2012 साली घडलेली घटना आहे ती. म्हणजे बऱ्यापैकी लोकांना गँगरेप ही कन्सेप्ट माहिती होती किंवा काय सिच्युएशन असते. सगळ्यांचे आई वडील इथं पोहोचले. त्या केसमध्ये पहिली बेल म्हणजे मार्चच्या फर्स्ट वीक मध्ये सगळी स्टार्ट झालं. पहिली बेल ही मे महिन्याच्या एंडला त्या मुलीला मिळाली जी डिवोर्सी होती. त्यामध्ये सुद्धा जजने क्वेश्चन रेज केले की तुम्ही एखाद्या 3 वर्षाच्या आईला इतके दिवस जेलमध्ये कसं काय ठेवू शकता. असं करत 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 एकेकाला बेल मिळत मिळत तो एक जो मेन व्हिक्टीम होता, जो मित्र दिसा होता, तो सोडून बाकी सगळ्यांना मे पासून डिसेंबर उजाडले, प्रत्येकाला बेल मिळाला. त्यातला एक जो मुलगा होता त्याचे आई वडील केरळला शेतकरी होते. म्हणजे मी जेव्हा ऐकलं ना ही गोष्ट, ती सिच्युएशन, म्हणजे सगळ्यांना मी इंडिव्हिज्युअली भेटलो नव्हतो, पण प्रत्येकाच्या आई वडिलांना भेटलो होतो. पण म्हटलं एकाच्या आई वडिलांना मी अजून भेटलेलं नाही. तेव्हा त्या मित्राने सांगितलं की त्याचे आई वडील तिकडे शेतकरी आहेत आणि आम्ही त्यांना अजून सांगितलं नाही गोष्ट. 6 महिने झालं सांगितलं नाहीये. आणि त्यांच्यातलाच एक मित्र रोज त्याच्या आई वडिलांना 2 दिवसाआड असा फोन करून त्यांचा मुलगा असल्यासारखं बोलतो त्याच्याशी. बापरे. कारण त्याला माहिती आहे की आई वडिलांना कळल्यावर काय कंडिशन होणार. पण मग त्या मुलीच्या वडिलांनी रेपची केस फाईल का केली? त्या दिवशी त्यांना कळलं की बाबा की ही मुलगीने आपल्या त्या दिवशी काहीतरी केलेलं आहे मुलासोबत. कसं कळलं? पण ऍक्च्युली तिने ड्रेस उलटा घातला होता घरी गेल्यानंतर.
ते घरी गेल्यानंतर वडिलांना लक्षात आलं की तू ड्रेस का उलटा घातलास. त्याच्यावरून सगळा तो डाऊट क्रिएट झाला. बापरे. मग लिटरली आज त्या मुलाला ना जवळजवळ 2 वर्ष झालं तरी बेल मिळाली नव्हती. मला बऱ्याच जणांनी हा प्रश्न विचारला की अरे तिच्यावर गँगरेप झालं असं कसं तू म्हणू शकतोस. म्हटलं एखाद्या मुलीवर जर 5 मुलांनी जर गँगरेप केला असेल तर ती त्या इन्सिडेंटच्या 4थ्या दिवशी नटून थटून पोलीस ऑफिसला कधीच येणार नाही. लिटरली तिच्या ऑफिसमधल्या एका मुलाला डाऊट आला की यार खरोखर तिच्यावर गँगरेप झालाय. इथं मस्त हसते खेळते इकडे येते सगळ्या मैत्रिणी मिक्स झाली सगळं झालं. पण असं आहे ना सर की याची वैद्यकीय तपासणी होते मुली झाली मान्य आहे. तर फक्त एकदा एक मुलगा अडकला. सिमन्स ट्रेसेस मिळाले त्या मुलाचे. पण मग जेव्हा गँगरेप म्हणून आपण म्हणतो तेव्हा लगेचच तिला तपासणीसाठी नेलं असेल ना. मग त्याला मॅनिप्युलेट केलं भरपूर गोष्टी सर. ज्या हॉटेलमध्ये तिने एवढा राडा घातला एवढं फेमस हॉटेल आहे ते त्या हॉटेलमधलं CCTV फुटेज नव्हतं. बापरे. खूप मॅनिप्युलेशन केलं. माणूस खूप मोठा होता तो. नाव काढलं तर त्याचं खूप मोठा माणूस होता. म्हणजे मी पण त्याचं बॅकग्राऊंड चेक केलं. मग ही तुमच्याकडे आली होती ही केस. हो ऑब्व्हियसली माझ्याकडे आली होती पोचली होती. त्यांचे सगळ्यांचे वडील 5 जणांचे वडील 4 जणांचे वडील ते केरळवाल्याचे नव्हते त्या लेडीजचे नव्हते 4 जणांचे आई वडील आमच्याकडे मिटिंगला आले होते. आणि सगळे असे डिफेन्स नेव्ही आर्मी मधले सगळ्यांचे आई वडील. अरे बापरे. आणि त्यांना 3-3 4-4 महिने 4 महिने 6 महिने जरी झालं ना तरी त्यांना बेल का देत नव्हते माहितीये का. म्हणजे आपल्याकडची ज्युडिशरी कधी मी क्वेश्चन मार्क करतो. काउंटर केलं काय जायचं की बाबा की हे महाराष्ट्राच्या बाहेरचे हे महाराष्ट्राच्या बाहेर पळून जातील म्हणून यांना बेल देऊ नका. असं करून 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 एकेकाला खूप लेटमध्ये बेल दिले. अजूनही केस चालू आहे ती कोर्टामध्ये. याच्यामध्ये तुम्ही जे काम करताना जसं मी म्हणालो की तुम्हाला पुरुषांचीच बाजू कळते. शेवटी तुम्ही असोसिएशन आहात की बाबा तुम्ही म्हणालात की तुम्ही फॅमिली एकत्र यावी म्हणून काम करता. इंडियन फॅमिली. अशा केसमध्ये पुरुष त्याची बाजू सांगतो. तो त्याचं रडगाणं म्हणजे तो त्याची बाजू सांगतो. तशी स्त्रीची पण काहीतरी बाजू असते ना. मग तुम्ही जेव्हा एखादी गोष्ट सॉल्व्ह करता तेव्हा तिची पण बाजू ऐकावी असं नाही का वाटत तुम्हाला. दोन्ही गोष्टी ऐकून मग आपण बऱ्यापैकी काय होतं की डोमेस्टिक व्हायलन्स जर बघितला पर्टिक्युलर आपण तो हा 4 भिंतीमध्ये झालेला असतो. करेक्ट. त्याच्यामध्ये त्याचे जे इव्हिडन्सेस असतात किंवा त्याच्या रिलेटेड जे फॅक्ट्स असतात ऍक्च्युली फॅक्ट्सवरच केस लिहितात. इव्हिडन्सेस हे खूप कमी असतात. ओके. आपल्या भारतामध्ये जे कायदे स्त्रियांसाठी बनवलेत युजली कुठल्याही कायद्यामध्ये कसं होतं की जर मी तुमच्या कुठे एखादा गुन्हा दाखल केलाय तो मला प्रूव्ह करणं की तुम्ही माझ्या बाबतीत असं केलंय. पण ह्या पर्टिक्युलर ज्या फॅमिली रिलेटेड मॅट्रिमोनियल डिस्प्यूट आहेत किंवा कुठल्याही वुमन्सच्या रिलेटेड आहेत इश्यूज ह्याच्यामध्ये पुरुषाला इनोसन्स प्रूव्ह करावं लागतं. तिला गरज नाहीये. डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट मध्ये तिला काहीच गरज नाही. तिने जे सांगितलेलं आहे तेच फॅक्ट मानलं जातं. मला प्रूव्ह करणं की हे फॅक्ट खोटे आहेत. मग त्या केसेसमध्ये जे आम्ही लोकांना जो गायडन्स देतो किंवा तुम्ही एव्हिडन्स असतात तुमच्याकडे काही ना काही थोडेफार एव्हिडन्स असतात. व्हॉट्सअप चॅट असतात आजकाल. व्हिडिओ असतात. ऑडिओ रेकॉर्डिंग असतात. किंवा तुम्ही जे वागलेलं असतात कुठे ना कुठे तुमचे जेव्हा केसेसमध्ये तुमचे फाइंडिंग्स फॅक्ट्स घेऊन तुम्ही जेव्हा लढता आणि तुमचं क्रॉस क्वेश्चनिंग होतं कधी कधी तर ह्या केसेसमध्ये बरीच लोक खरी बोलली जातात. कारण कुणाला एवढी सवय नाही कोर्टामध्ये हे करायची. म्हणजे तुम्हाला मला सुद्धा एवढं म्हणजे आपण 4 प्रश्न उलटे इकडून तिकडून फिरून विचारलं की आपण बऱ्याच वेळा खरं पण बोलून जातो. आणि या बऱ्याच केसेसमध्ये तसं झालंय. आपल्याकडची परिस्थिती काय मुळात पितृसत्ताक पद्धती असल्यामुळे पुरुष डॉमिनन्स हा असतोच नेहमी. तो लहानपणापासून झालेला असतो. तर पण तशा केसमध्ये बऱ्याचदा घरी 4 भिंतीमध्ये जो व्हायलन्स होतोय तो प्रूव्ह कसा करणार. म्हणजे समजा स्त्री खरंच बोलत असेल आता कसं असू शकतो ना की बाबा तो माझ्याकडे अशा नजरेनं पाहतो. फॉर एक्झाम्पल दीर माझ्याकडे अशा वाईट नजरेनं पाहतो असं जर त्या महिलेची तक्रार असेल 4 भिंतींमधली. आता ही प्रूव्ह कशी करणार. म्हणजे तुमच्याकडे पण चॅलेंजेस आहे ना की 4 भिंतीमध्ये तो तिच्याकडे एका क्षणात असं बघू शकतो आणि नंतर नजर फिरू शकतो. हे प्रूव्ह कसं करणार. म्हणजे खरं कोण खोटं कोण ठरवायचं कसं. आता ह्यासाठी आपली ज्युडिशरी सिस्टीमच आहे तशी की कायदा जेव्हा बनवला गेला ना त्यांनी ह्या गोष्टी व्यवस्थित इन्क्लूड करणं गरजेचं होतं. कसाही ओघळपणाने कायदा बनवा आणि जसं तुम्ही आता क्वेश्चन केलं कसं प्रूव्ह होणार. मग तुम्ही जेव्हा ॲलिगेशन्स लावले जातात त्या ॲलिगेशन्स लावतानाच तुम्ही हा पहिला विचार केला पाहिजे की कायद्यामध्ये त्याची तरतूद काय ते प्रूव्ह कसं केलं जाऊ शकतं. आता बेसिकली जे फिजिकल व्हायलन्स असतो त्याच्यामध्ये बऱ्याच केसेसमध्ये तुम्हाला इंजुरी असते काही ना काय असतं. तुम्ही त्यावेळेस तुम्ही रेकॉर्ड त्यावेळेस तुम्ही मेडिकली जाऊन ते रेकॉर्ड करू शकता सगळ्या गोष्टी. करेक्ट. किंवा तुम्ही जर तुम्हाला कुठला मेंटल एखादा त्रास होत असेल तो सुद्धा तुम्ही त्यावेळेस जाऊन डॉक्टरशी तुम्ही कन्सल्ट करू शकता. म्हणजे हे तुमचे काहीतरी मेडिकल एव्हिडन्सेस तयार होतात. करेक्ट. पण हे जे एव्हिडन्स असतात तसंच उलट मी बोलू शकतो की बाबा की काही नाही झालंय
तुमचे फक्त नवरा बायको शुल्लक भांडणं झाली, तुला राग आला किंवा तुला काहीतरी आता यांना रिव्हेंज काढायचा म्हणून तू पोलीस स्टेशनला गेली 498 फाईल केली आणि तू सगळ्यात ॲलिगेशन दिले की मला एवढं मारलं, मला एवढून पैसे मागितले, हे केलं ते केलं. मग हे मला सुरू करायचं की बाबा हे खोटं आहे. पण याच्यामध्ये ओव्हर द पिरियड ऑफ टाइम तुम्हाला असं वाटतं की आता कायदे बदलण्याची गरज आहे? खूप खूप. कशा पद्धतीनं आता कायदे कसे असायला पाहिजे असं वाटतं तुम्हाला? एक तर पहिले कायदा हा जेंडर न्यूट्रल असावा, म्हणजे लिंगभेदी कायदा नकोच. पुरुष स्त्रीसाठी सारखाच कायदा असला पाहिजे. जर व्हायलन्स हा कुणाच्या बाबतीतही होऊ शकतो तर मग तो कायदा सारखा असला पाहिजे, पहिली गोष्ट. सगळ्यात दुसरी महत्वाची गोष्ट, आपल्याकडे कुठल्याही कायद्याचा मिसयूज किंवा आपण दुरुपयोग म्हणतो ना, हा केला तर त्याच्या आगेच ऍक्शन झाली पाहिजे, असं आपल्याकडे कुठे कायद्यामध्ये तरतूदच नाही, कुठल्याच कायद्यामध्ये तरतूद नाही. हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे लोक काय म्हणतील, बा ठीक आहे बा तुम्ही जर मिसयूजचा क्लॉज टाकला तर लोक केस फाईल करताना घाबरतील. मग तो कोणी असो, पुरुष असो स्त्री असो, नाही केस करताना घाबरतील. पण मेन तेच आहे ना बा, तुम्हाला केस फाईल करायचे, तुमच्या बाबतीत जर काहीतरी झालंय, तुम्ही विक्टीम आहात त्या गोष्टीचे, तर मग तुम्ही केस फाईल करताना तुमच्याकडे प्रॉपर एव्हिडन्स पण असले पाहिजे. जर एव्हिडन्स नसेल तर तुम्ही खोटी केस पण फाईल करू नका. दोन्ही बाबतीत, एक तर मिसयूजचा लॉ असलाच पाहिजे आणि जेंडर न्यूट्रल असला पाहिजे. कारण आज ही गरज आहे. आता तुम्ही बघा की पूर्ण मे बी स्त्रीवादी किंवा स्त्रियांसाठी म्हणत नाही, सगळ्या ज्याकडे जेवढे ऑर्गनायझेशन्स आहेत, वुमन, आपल्याकडे WCT मिनिस्ट्री आहे, ओके, वुमन कमिशन आहे, आपल्याकडे कायदे सगळे वुमनच्या बाजूने आहेत, वुमनच्या बाजूने पण वुमनसाठी बनवले आहेत. ह्यातलं एकही गोष्ट पुरुषांसाठी नाही. आपल्याकडे बेसिकली म्हणजे लॉ म्हणजे मेन कमिशन नाही सगळ्यात महत्वाचं, जे पुरुषांचा प्रॉब्लेम समजून घेईल, पहिली गोष्ट. एकही मग ते जेव्हा समजून घेतील तेव्हा मग ते कायद्यामध्ये कन्व्हर्जन होईल थोडंफार. म्हणजे आज आपलं सेंट्रल गव्हर्नमेंट हजारो कोटींचं बजेट देतं WCT मिनिस्ट्रीला, पण ऍक्च्युअल तो कितीपर्यंत त्यांचा त्या लोकांसाठी खरोखर वापरला जातो, त्यांचा फायदा होतो, तो विषय वेगळाच आहे. ते तर खूप क्रिटिकल. याच्यामध्ये मला आता 2 प्रश्न पडलेत. एक की तुम्ही म्हणालात ना की आता जो रेट आहे आत्महत्येचा, सुरुवातीला आपण जे बोललो की दर 7 मिनिटांनी एक पुरुष आत्महत्या करतो आणि महिलांचा रेट कमी आहे. पण मुळात महिला, त्याची दुसरी बाजू अशी पण आहे की महिला जास्त कणखर असू शकते, सोशिक असू शकते, पेशंट असू शकते, पेशंट इन द सेन्स धीराची असू शकते, ती मार्ग काढू शकते. आज सुद्धा मी जेव्हा अगदी ढोबळ मानानं विचार करायचा तर शेतकरी आत्महत्या हा प्रकार आपल्याकडे आहे, आणि असं बऱ्याचदा सिनेमांमधून डायलॉग आलेले आहेत किंवा पुस्तकांमधून आलेले आहेत की शेतकरी आत्महत्या करतो, तो आत्महत्या करून मोकळा होतो, पण त्याच्या संसाराचं काय होतं याचा विचार कोण करतं? किंवा जी परिस्थिती शेतकरी सहन करतो कुटुंबाची, त्यातूनच ती स्त्री पण जात असते ना, स्त्रीसाठी काही वेगळं नसतं. पण स्त्री आत्महत्या करताना दिसत नाही आपल्याला, पण पुरुष आत्महत्या करतो, असं का? ह्याचं रूट जरा तुम्हाला मी डायरेक्ट खाली ग्रास रूट पण घेऊन जातो. म्हणजे ऍक्च्युअली कारण काय असू शकतं. लहानपणी आपला जन्म होतो, एक मुलगा जन्माला आला, एक मुलगी जन्माला आली, दोघांचं अपब्रिंगिंग होत असतं. एक काही काळानंतर 5-7 वर्षानंतर एखादा मुलगा रडायला लागला, पडलं, रडायला लागलं, पहिलं वाक्य काय असतं घरच्यांचं? मुलीसारखा का रडतो? बेसिकली पहिलीच गोष्ट अशी शिकवली जाते की रडणं हे, मी तर म्हणतो जेंडरच्या रिलेटेड आहे का विषय, लागले रडणे. म्हणजे त्यावेळी शिकवलं काय जातं की तुला रडणं नाहीये, तुला खूप स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे. दुसरा अजून एक किस्सा सांगतो तुम्हाला की लहानपणी सगळ्यांच्या बाबतीत घडलं असेल. आपण खाली घरात खेळत असतो, संध्याकाळ झाली असते, कोणतरी आईकडे त्यांच्या ओळखीचं कोणतरी आलं असतं, एखादी लेडीज वगैरे. माई काय म्हणते, जा रे काकूंना जरा सोडून ये, अंधार पडलाय, त्यांच्या घरापर्यंत सोडून ये. आता जर फिजिकली बघितलं तर काकूला गरज आहे का त्या लहान मुलाला गरज आहे? बरोबर. म्हणजे ह्यावेळेस पण आपल्याला काय शिकवलं जातं, काकू आहे, करेक्ट. म्हणजे त्यावेळेस आपल्याला काय शिकवलं जातं की तुला रिस्पॉन्सिबल बनणं, तुला स्ट्रॉंग बनणं, तू कधी रडता का म्हणजे तुझ्या आयुष्यात. मोठं झाल्यानंतर सुद्धा तुला सगळ्या मग रिस्पॉन्सिबिलिटी आहेत, सोशल असू दे, फॅमिली असू दे, इकॉनॉमिकल असू दे. म्हणजे तुम्ही बघितलं ना, सगळ्यात ड्रॉपआउट रेट म्हणजे आफ्टर 10th 10वी नंतर मुलगा आणि मुलगीचा रेशो बघितला ना, तर सगळ्यात जास्त मुलांचं आहे. 10वी नंतर शिक्षण न घेता कुठं कामधंद्याला लागणं. म्हणजे त्यांना आधीच सांगितलं तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला जबाबदारी तुमच्यावर, तुम्हाला उद्या फॅमिली एस्टॅब्लिश करायची, मुलांची जबाबदारी, बायकोची जबाबदारी. आता मी परत शेतकऱ्यांपर्यंत तुम्ही जो विषय काढला तिथं जाऊन टच होतो की एवढं तुम्हाला लहानपणापासून स्ट्रॉंग बनवलं जातं. जेव्हा सगळ्या जबाबदाऱ्या असतात, फायनान्शियल क्रायसिस असतात, मेंटल क्रायसिस असतात. मी म्हणत त्या केसमध्ये मे बी त्याची बायको त्याला खूप त्रास असेल,
पण तो मेंटल सपोर्ट पण देत नसेल की बाबा की त्याला त्या गोष्टीचा डिसिजन येण्यापर्यंत आणि त्याने करण्यापर्यंत तिच्याही कधी ते लक्ष देत नाही, येत नसेल मे बी. पण त्याची ती कंडिशन झालेली असते त्यावेळेस, किंवा बऱ्याच वेळा कळल्यानंतर सुद्धा तिचा तिकडून तो सपोर्ट बायकोकडून नाही मिळाला. साहजिक आहे ना, आज तुम्ही बघा ना, आज कुठेही गेला तर एक हजबंड वाईफच एकमेकांना चांगला सपोर्ट असेल, खूप हेल्दी रिलेशन असतं. पण ते गावाच्या ठिकाणी तेवढं नसतंच बऱ्याच वेळी. मग त्या कंडिशन मध्ये तेच होतं की बाबा की तो कंटाळून आत्महत्या करतो. आता हे ओपनच होत नाही ना. तुम्हाला एवढं स्ट्रॉंग, आता एक तर त्यांना पहिली लाज वाटते बऱ्याच वेळा की माझं फेल्युअर आहे, मला त्रास होतोय, हे कोणाला सांगायचं म्हटलं. गावाच्या ठिकाणी तर अजूनही इगोस्टिक लोक असतात, शहराच्या ठिकाणी तरी थोडंफार लोक आता मोकळी व्हायला लागलेत मित्रांपाशी वगैरे वगैरे, पण गावाच्या ठिकाणी ते खूपच आहे अजून सुद्धा. म्हणजे तुम्ही लहानपणापासूनच त्यांना असं बनवलंय म्हटलं कसं होणार. त्यांना पण पहिलं नॉर्मल ट्रीटमेंट द्यायला पाहिजे होती. म्हणजे मलाही लहानपणापासून एक प्रश्न असायचा नेहमी, तुम्ही आपल्या काळात आपल्याला फिजिकली शिक्षा झालेल्या शाळेमध्ये, मारलेलं आहे, उभं केलेलं आहे, पण ह्या केसमध्ये कधी आपल्या मैत्रिणी म्हणजे शाळेतल्या मुलींना कधी अशी शिक्षा झालेली का? आत्ता सुद्धा म्हणजे 2-3 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. म्हणजे मला कुठे ना कुठे ही गोष्ट ऐकायलाच मिळते. 6 वर्षाचा मुलगा, मी त्याचे पप्पा गप्पा मारत होतो, खेळता खेळता आला. मी त्याला विचारलं, सर काय म्हणताय तू, कोणत्या शाळेत आहेस, काय असं तसं, मग काल काय शिकवलं तुला, असंच विचारलं मी. काल ना शिकवलं, पण मी ना काल होमवर्कच करून घेऊन. म्हटलं का? राहिला म्हणे, मी हे कार्टून बघत बसलो होतो, विसरलो म्हणे होमवर्क करायचं. म्हटलं मग काय नाही, म्हटलं मॅडमने मला क्लासच्या बाहेर उभं करून ठेवलं अर्धा तास. म्हटलं हो का? मी मग त्याला विचारायला, अजून चालतं का असं शाळेत? हो म्हणे, काय काय शाळेत चालतं म्हणे तेवढं. ओके ना, पण आपण किती मार खाल्लाय बाबा, ह्यांनी तर काहीच नाही म्हणे. मग म्हटलं हा ठीक आहे. मग नाही अंकल, पण ऐक, माझ्या क्लासमध्ये अजून एक मुलगी होती म्हणे, तिने पण होमवर्क केलं नव्हता, तिला नाही काय टीचरने केलं म्हणे, असं का म्हणे. म्हणजे मी त्या मुलाला, मलाही जो प्रश्न पडला होता त्याला कधी मला उत्तर मिळालं नाही, मी त्या मुलालाही देऊ शकलो नाही उत्तर. याच्यामध्ये तुमच्या बोलण्याचा मी समजू शकतो रोष, की पुरुषांसाठी काम करता करता आपली मानसिकता तशी होते. एक जस्ट पर्सनल प्रश्न मी तुम्हाला विचारतो, असं काम करून करून महिलांबद्दल एक प्रकारचा हेट्रेड किंवा महिलांबद्दलच्या त्या मानसिकतेचा द्वेष असं तयार होतं का? बिलकुल नाही, बिलकुल नाही. मी सांगतो ना की जेव्हा ती गोष्ट, आता माझ्या आयुष्यात पण बऱ्याच स्त्रिया आहेत, माझी आई आहे, माझी बहीण आहे, माझी बायको आहे, पण त्यांना मी किती जवळून बघितलेलं आहे. किंवा माझ्या मित्रांच्या बायका असतील, मित्रांच्या बहिणी असतील, आम्ही म्हणजे आपण सोशली खूप आहोत. त्या केसेसमध्ये पण बघितलेलं मी की बाबा की किती चांगल्या प्रकारे ते संसार करतायत, चांगल्या प्रकारे त्या समाजात राहतायत, इव्हन तो आमच्या सोबत उभा राहिलेत त्या किती वेळा तरी. अच्छा, असं पण झालंय. म्हणजे 498 मध्ये जर तुम्ही बघितलं ना, क्राईम अगेन्स्ट वुमन वाढतोय, त्या केसमध्ये 498 केस जेव्हा फाईल होते एखाद्या हजबंडवर, त्याचबरोबर त्याच्या आई वडिलांवर, त्याच्या बहिणीवर, त्याच्या वहिनीवर, म्हणजे सगळ्यांना. एक किस्सा तर तुम्हाला सांगेन ना मी, असे 498 तर बरेच किस्से आहेत. म्हणजे आज नाही म्हटलं तरी मागच्या 10 ते 12 वर्षात अराउंड 25 लाखाच्या वर अरेस्ट झालेले आहेत. काय सांगताय? आणि ह्याच्यामधल्या 50% या स्त्रिया आहेत. म्हणजे एका स्त्रीनेच कितीतरी स्त्रियांवर केसेस फाईल केलेल्या आहेत. सगळ्या खोट्या. 90%, 92%. तुम्ही कुठला किस्सा सांगणार होता? हा, 2008 ची गोष्ट आहे. 498 केस फाईल झाली होती. बेल घ्यायची जेव्हा वेळ आली कोर्टामध्ये, तेव्हा असे मग भरपूर नाव असतात त्याच्या. 498 मध्ये जेव्हा केस फाईल होती तेव्हा ती जी स्त्री किंवा बायको केस ज्या जणांची नावं लिहिते तेवढी सगळी रेकॉर्ड होतात सगळ्यांवर. म्हणजे त्यात हजबंड असेल, नवरा असेल, दीर, वहिनी, ननन, भावजय, किंवा इव्हन त्यांचे सासू सासरे सुद्धा. म्हणजे ती लिंक ट्री पुढे वाढत जाऊ शकते. मग एकेकाची नावं घेतलेली बेलची. मग असं बेलमध्ये एका मुलाचं नाव घेतलं. कुठे आहे म्हणे, हे काय म्हणे 2 महिन्याचं बाळ. 2 महिन्याचं बाळ, दिल्ली कोर्टामध्ये झालेली केस आहे. काय सांगताय? 2 महिन्याचं बाळ होतं. जज शॉक झाला एकदम की 2 महिन्याच्या बाळाने काय केलं असेल अत्याचार. काय सांगताय? आपला एक फेमस पॉलिटिशियन आहे दिल्लीमधला, खूप फेमस पॉलिटिशियन आहे. त्याच्या वाईफने डोमेस्टिक व्हायलन्सची केस जेव्हा त्याच्या अगेन्स्ट फाईल केली होती, त्या केसमध्ये तिने त्याच्या कुत्र्याचं पण नाव लिहिलं. म्हणजे हा कुत्रा माझ्याकडे नेहमी बघून भुंकतो मध्ये. खरं 2 वर्षाचं रेकॉर्ड आहे. पेपर, तुम्ही पेपरमध्ये पण या न्यूज आलेल्या आहेत. इव्हन तो 2 वर्षाचं बाळ, 4 वर्षाचं बाळ, कितीतरी ठिकाणी असं 498 मध्ये बेल घ्यायला लागली. बाप रे. पण प्रॉपर बेल घ्यायला लागते? हो, प्रॉपर बेल. नाव आहे म्हटलं समजा ना, क्रिमिनल केसेस मध्ये तुमचं नाव पडलं, तुम्हाला बेल घेणंच आहे.
बापरे. तुम्हाला माहिती 2005 साली सुप्रीम कोर्टाने 498 ला एक नाव दिलं, त्याची जजमेंट दिली. जजमेंटमध्ये किती चुकीच्या गोष्टी घडल्या जातात 498च्या बाबतीत त्याने रेकॉर्ड केल्यात. त्याच्यामध्ये त्यांनी एक शब्द वापरला त्यात, 498A इज अ लिगल टेररिझम. 2005 साली रेकॉर्ड केले सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटमध्ये. त्याला लिगल टेररिझम म्हणजे एवढं वाईट कंडिशन आहे 498ची. आमच्यासारख्या संघटनाने भरपूर या गोष्टींसाठी काम केलं, पोहोचवल्या गोष्टी बऱ्याच. त्याच्यामुळे 2014 नंतर अर्णेश कुमारचं एक जजमेंट आलं. त्या जजमेंटनुसार अशा कायद्याच्या अंतर्गत पहिलं काउन्सिलिंग होणं गरजेचं आहे. काउन्सिलिंग झाल्यानंतरच ती केस फाईल करणं गरजेचं आहे. हे आमचं एक अचिव्हमेंट म्हणू शकतो आम्ही. बऱ्याच केसेसमध्ये जजेसचे पण पॉइंट ऑफ व्ह्यू बदलले की हा फक्त स्त्रियांवरच अत्याचार होत असं नाही, पुरुषांवरही होतो. ते रेकॉर्ड होत गेल्या गोष्टी बऱ्याच. आताच्या काळामध्ये म्हणजे हुंडा हे एक भाग झाला, पण अलीकडच्या काळामध्ये इंटरनेट आलं. लॉकडाऊन नंतर IT मधल्या कंपनीज मधलं कामाचं स्वरूप बदललं, वर्क फ्रॉम होम सुरू झालं, काही लोकांच्या नोकऱ्या गेल्या, पगार कमी झाले. बेसिकली हा जो इंटरनेट आणि IT चा ट्रेंड आहे आता आलेला, अलीकडच्या आलेला, ह्याच्या काळामधल्या तक्रारींमध्ये काही विशेष दिसतं तुम्हाला की इंटरनेटमुळे झालंय, फोन साथ बघतो म्हणून काही छळ झाले? खूप म्हणजे लॉकडाऊन मध्ये तर मला ना, म्हणजे आमची मीटिंग व्हायच्या नाहीत ना, आणि घरनं फोन, म्हणजे दोघंही नवरा बायको घरात अरेस्ट केल्यासारखे, आणि त्याच्यात त्यांची भांडणं सुरू व्हायची भरपूर काय ना काय त्या गोष्टींमध्ये. आणि त्याच्यामध्ये मी म्हणजे आमच्या काउन्सिलर्सने बऱ्यापैकी दोघंही हजबंड वाईफला काउन्सिलिंग केलेलं फोनवर, व्हिडिओ कॉलिंगवर काउन्सिलिंग केलेले. अच्छा. आणि चांगल्या प्रकारे ते बऱ्यापैकी शांत सॉल्व्ह झालेले. इवन दो ऑब्व्हियसली कसं होतं की ते इंटरनेट आणि वर्क फ्रॉम होम हे कल्चर किंवा तुम्ही सगळे मोबाईल ह्या सगळ्या गोष्टींमध्ये काय लगेच आज तुम्ही कुठे गेला तरी बघितलं तुम्ही मोबाईलवर लोक बिझी असतात. 2 मिनिटं लगेच मोबाईल बाहेर काढणार नाही करणार. त्याच्यामुळे कम्युनिकेशन राहिलं, कम्युनिकेशन गॅप होतं आजकाल खूपच, फॅमिली टचमध्ये नाहीये. त्याच्यामुळे काय होतं की हे डिस्प्यूट हळूहळू सुरू झालेत, आता परत वाढत चालले दिवसेंदिवस. मोबाईल हा सगळ्यात मोठा घातक आहे. म्हणजे तुमचं कुठलीही गोष्ट कम्युनिकेशन पटकन कोणापर्यंतही जातं. म्हणजे मम्मा मला अशी हे असे वागवतात, हे खूप दिवसभर तासभर आईशी बोलू नये कोण म्हणते हो, पण तुम्ही बोलताना पण गोष्टीचं प्रत्येक गोष्ट तारतम्य ठेवलं पाहिजे. बोलायचं हजबंड समोर बोला की हजबंड सोबत बोला. तुम्ही अशा बऱ्याच गोष्टी हजबंड पासून लपवून का बोलतायत, किंवा इथं घरात घडलेली गोष्ट प्रत्येक ते सांगणं गरजेचं आहे का? आपल्या 4 भिंतीतल्या गोष्टी 4 भिंतीत राहाव्यात ना. चांगली गोष्ट कधी शेअर करावी. पण हे म्हणजे तुमचं बरोबरच आहे, पण हा जो समजूतदारपणा आहे तो नवऱ्याने पण दाखवला पाहिजे आणि बायकोने पण दाखवला आहे. ऑलरेडी मी म्हणतो बऱ्याच केसेसमध्ये आहे, खूप आहे. माझ्याकडे येणाऱ्या केसेसमध्ये पण मी खूप बघितलेलं समजूतदारपणा. म्हणजे तो कुठे एका टाइमला जाऊन बस्ट होत असतो. म्हणजे माझ्या पण मी मित्रमंडळींशी आता मी 10-12 वर्ष मी काम करतो, बऱ्याच मित्रांना माहिती आहे. त्याच्यामुळे सुद्धा माहिती आहे का की ते माझ्याशी बरोबर राहून किंवा माझ्याशी बोलून मला कळलेलं आहे. आता प्रत्येकाला कमीत कमी नाही म्हटलं तरी 5-10 वर्षाचे 1-2 मुलं आहेत. खूप चांगल्या प्रकारे चालू आहे सगळ्यांचे संसार. माझ्या आजूबाजूच्या खूप मित्रांचे मी बघतो, खूप चांगलं. म्हणजे रेअरच केसेसमध्ये मी बघितलं की हा इश्यू आहे. पण जिथे फॅमिली आहे, जिथे आई वडील आहेत कुठे ना कुठे सपोर्टला, भलेही तिचे असू दे किंवा त्याचे असू दे, तिथे हा प्रॉब्लेम आहे ना कधी कधी वाढतो पण, आणि कधी कधी चांगला पोषक पण आहे. म्हणजे दोघांचं आई वडील एकत्र असणं हे चांगलं पण आहे, आणि नसणं पण घातक आहे. कारण त्यांच्यावर मग तो कंट्रोल राहत नाही. सगळ्यात महत्वाचं आई वडिलांचं म्हणतो ना आपण, एक घरातल्या मोठ्या माणसाचं. पण हे बाय द ओव्हर द पिरियड ऑफ टाइम तुम्हाला असं लक्षात आलं का की लग्न संस्थेमध्ये लग्न झाल्यानंतर नवरा बायकोपेक्षा इतर लोकांच्या इंटरफेरन्समुळे हा प्रॉब्लेम जास्त होतो असं वाटतं तुम्हाला? आजकाल त्याच्यामुळे व्हायला लागलं जास्त. ऍक्च्युली पूर्वी एवढं नव्हतं, पण मागच्या 6-7 वर्षात हा प्रॉब्लेम वाढलाय. म्हणजे पर्टिक्युलर मुलीच्या आई वडिलांचा इंटरफेरन्स किंवा थोडाफार मुलाच्या आई वडिलांचा इंटरफेरन्स. पण मी बघितलंय बऱ्यापैकी आता माझ्याकडे येणारे विक्टिम्स जेवढे होते ना, त्या केसेसमध्ये मी बघितलं की मुलाच्या आई वडिलांची इच्छा काय असायची, म्हणजे आपल्याला माहिती आहे बाबा सून अशी ट्रीट करते थोडीफार, आपले गप गावाला निघून जायचे, तुमचा तुम्ही संसार बघा काय अडचण नाही. तुम्हाला थोड्या वेळापूर्वी पहिली केस सांगितली त्यातच, किंवा त्या मुलीची अपेक्षा की आईने इथे येऊन राहावं का, तर बाई 2 मुलांना कोण सांभाळणार. ओके, म्हणजे हा कॉल तुमच्या नवरा बायकोचा होता की तुम्ही 2 मुलं जेव्हा एकाचे 2, 2चे 3, 3चे 4 झाले तेव्हा, मग तेव्हा तुम्ही ह्या मोठ्या माणसांकडून अशी अपेक्षा ठेवणं चुकीचं वाटतं मला, की बाबा की आई वडिलांना, तिचेही आई वडील आहेत मग तिला बोलो, ती बोलू शकते की नाही. जर तिला शक्य नाही तर तू बोलू शकतेस ना. याच्यामध्ये शेवटच्या टप्प्यावर येतो मी, पण एक पर्सनल प्रश्न विचारतो की हे मेन्स राईट असोसिएशनचे तुम्ही अध्यक्ष आहात, अनेक वर्ष काम करताय, तुम्ही याच्याकडे कसं वळला? मी सुद्धा एक विक्टीम आहे. 2010 साली माझं जेव्हा माझ्या बाबतीत घडलं हे गोष्ट, म्हणजे प्रामाणिकपणे सांगतो की माझे आई वडील
साध्या फॅमिलीमधून आले, ग्रॅज्युएट, माझे बाबा तर 10वी शिकलेले. आम्हाला लहानाचं मोठं केलं. मी माझ्या घरात शिकलेला पहिला इंजिनियर आहे. माझी बहीण पहिली ग्रॅज्युएट आहे. म्हणजे पूर्ण खानदानांमध्ये दोन्हीकडे सगळीकडे बघितलं तरी पंचक्रोशीत. आणि जेव्हा माझी लग्न करायची वेळ आली तेव्हा लग्नाची बैठक झाली मस्तपैकी छानपैकी. माझ्या वडिलांनी सांगितलं आम्हाला मुलगी नारळ पाहिजे. म्हणजे आपण त्या मेंटॅलिटीमधनं आलो होतो ऑलरेडी. ओके. आणि माझ्या म्हणजे बाकीच्या नातेवाईकांनी क्वेश्चन केलं, अरे कसं काय तू विदाऊट हुंडा लग्न करतो? तर माझ्या आईने स्पष्ट सांगितलं आम्हाला काही नको, आम्हाला मुलगी पाहिजे. लग्न होऊन मी घरी आलो, सगळं झालं छान. 4 महिने छान संसार झाला. नंतर एक क्षुल्लक कारणावर डिस्प्यूट स्टार्ट झाला. ते 6 महिने ताणलं गेलं. त्या ताणलेला मी प्रयत्न भरपूर केले आणायचे, बऱ्याच लोकांशी बोलायचे प्रयत्न केले, पण शेवटी ते 498 मध्ये कन्वर्ट झालं. अच्छा. त्यामध्ये केसमध्ये माझे आई वडील, मी, ताई, माझ्या बहिणी चौघांचं नाव होतं. मग त्याचं बिल घेणं सगळं, परत डोमेस्टिक व्हायलन्स केस फाईल केली. मग हळूहळू ह्या सगळ्या केसेस फाईल करून त्यातनं थोडं मग ह्या संघटनेला कुठेतरी जोडलं गेलो मी. अवेअरनेस कॅम्पेन थ्रू जोडलं गेलो. तिथं मग समजलं. वर्षभरात मला सगळ्या गोष्टी कळून चुकल्या. लिगल पॉईंट ऑफ व्ह्यू सुद्धा बघितलं आणि स्ट्रॅटेजिकल किंवा तुमचं काय पुढे होणार आहे आपल्याला माहिती. सरळ मार्गाने केस लढत राहिलो. कुठे इकडे तिकडे बघितलं नाही, कुठेही चुकीचं पाऊल टाकलं नाही, कधी खोटं बोललं नाही कोर्टामध्ये. माझ्या वडिलांनी स्पष्ट सांगितलं होतं की वकिलांना की माझी सून आहे, तिच्या सुनेच्या विरुद्ध एकही वाईट शब्द कोर्टामध्ये बोलता कामा नये. नशिबाने केस सुद्धा जी लढली त्या केसमध्ये सुद्धा जेव्हा क्रॉस क्वेश्चन सुरू झाले तेव्हा माझी वाईफ खरं बोलली. म्हणजे ऍक्च्युअल कागदावर तिने लिहिलं त्याच्या टोटल कॉन्ट्रॅक्टर बोलून खरं बोलली. त्याच्यामध्ये पूर्णपैकी बऱ्यापैकी ती केस पूर्णपैकी माझी रिजेक्टच झाली. त्याच्यामुळे मला तिने 70% केस तिने जिंकून दिली, 30% मी बाकी लढली होती खरी बघितली तर. मग हळूहळू त्या केस मधनं नंतर मग मी बाहेर पडलो, संपलो. तिथून मग मी फुल फ्लेज म्हणजे 2013 पासून मी जवळ मागचे 10-11 वर्ष झालं पूर्णपणे या संघटनेशी जोडलो. आता 2 महत्वाचे प्रश्न आपण थांबूया. पहिला प्रश्न असा की अशा अनेक ठिकाणी आता सुद्धा छळवणुकीचे प्रकार सुरू असतील पुरुषांच्या, तर त्यांनी कसं अप्रोच व्हायचं तुम्हाला? म्हणजे मी समजा एक नवरा आहे ज्याचा छळ होतोय, तर मी तुम्हाला अप्रोच व्हायचं कसं? आमचा हेल्पलाईन नंबर पण आहे. ओके. त्या हेल्पलाईन नंबर तुम्ही रीच झालात, तुमचं 1-to-1 काउन्सिलिंग होईल, तुम्हाला मदत होईल. त्याप्रमाणे जो हेल्पलाईन नंबर आहे तो आपण डिस्क्रिप्शन मध्ये जरूर देऊया. हो नक्की. म्हणजे डिस्क्रिप्शन मध्ये तुम्ही पहा आणि जो नंबर असेल, तुम्ही जर तसे पीडित असाल तर तुम्ही संपर्क साधू शकता. हो. प्लस त्याचं जे काय असेल आम्ही त्याला लिगल काउन्सिलिंग करू. फक्त एवढंच आहे, खऱ्याची बाजू घेऊन माझ्याकडे या. तुमच्यामध्ये जरी काही चुकीचं गोष्ट केली असेल तरी ती स्पष्ट सांगा, लपवू नका. कारण हे बघा, आज महिना 2 महिने 3 महिन्यानंतर तुम्हीच प्रत्येक गोष्टीमध्ये अडकताल. कारण आमचे जुने अनुभव हेच आहेत की जे खोटे होते ते आमच्यापर्यंत राहिलेच नाही, आमच्यात ते निघून गेले आमच्यातनं. जे जेन्युइन विक्टिम्स होते ते आमच्यापर्यंत टिकले, त्यांनी पुढे काम केलं आमच्यासोबत. आणि शेवटचा प्रश्न विचारतो, तुम्ही आता इतके वर्ष काम केल्यानंतर पुरुषांची मानसिकता नेमकी कशी असते? पुरुषाला काय हवं असतं? म्हणजे जसं आपण म्हणतो की महिला ही सोशिक असते किंवा धीरानं काम करणारी असते, कुटुंबाला जोडून ठेवते, मार्ग शोधते, कारण महिला तिची ताकद जास्त अफाट आहे. पण आता पुरुषांची सायकोलॉजी काय असते, त्यांना काय हवं असतं, यातनं मार्ग कसा काढायचा? किंवा अनेक असे भांडणतंडे चालू असतील घरी, तर हे सोडवण्यासाठी काय करायला पाहिजे? घरच्या घरी उपाय करण्यासाठी काय बेसिक जर आपण पाऊल उचलले तर हे शांत होऊ शकतं? एक तर माहिती आहे का, तुम्ही घरामध्ये ना मेंटल पीस ठेवणं गरजेचं आहे. जर एखादा माणूस चिडलाय तर एखाद्या माणसाने त्यावेळेस शांत राहणं खूप गरजेचं असतं. तो जर रिॲक्टिव्ह मोडला गेला ना तर तिथं कुठंच काय जुळणार नाही गोष्ट. दुसरी गोष्ट, कधी पण कुठलाही इश्यू आज घरात आल्यानंतर आपण किंवा कुठेही समाजात कुठेही आजूबाजूला बाहेर असतो आपण, दोन्ही आज मेन वुमन दोघंही जॉब करतात, दोघंही बाहेर जातात, त्याचा विषय नाही. जेव्हा तुम्हाला वाटतंय की माझा एक मित्र होता, त्यांच्या घरात त्यांना वाटलं थोडी भांडणं व्हायला लागली, त्यांच्याकडे एक कारण होतं मस्तपैकी, समोर लहान मूल होतं. त्यांनी ठरवलं होतं की लहान मुलासमोर भांडायचं नाही. ओके. त्याच्यामुळे काय व्हायचं की ते शांत बसायचे त्यावेळेस, आणि काही वेळानंतर परत ते काय असेल भांड, पण तेव्हापर्यंत त्याची तीव्रता कमी झाली असते. हे एक्झॅक्ट कारण आहे की तुम्हाला जर वाटतंय माहिती हिटेड डिस्कशन होते, दोघांनी शांत बसा, दोघांनी विचार करा थोडा वेळ. ते पुरुषांनी पण मनामध्ये, स्त्रीने सुद्धा, की आपण कोणत्या गोष्टीसाठी हे सगळं चाललं होतं, सामंजस्याने बसा. कारण पेशन्स खूप महत्वाचे आहेत नात्यामध्ये, पेशन्स खूप महत्वाचे आहेत, आणि कम्युनिकेशन. रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी तुम्ही एकमेकांशी आरामात घेत असतात. म्हणजे जेव्हा एखादा कमी पडतो दुसरा उचलतच असतो, पण पुरुषाने पेशन्स, म्हणजे अपेक्षा असते त्यांची स्त्रियांकडून पेशन्स थोडेफार ठेवावेत कुठल्या गोष्टीला, आणि प्रॉपर कम्युनिकेशन करावं. म्हणजे पुरुषांची मानसिकता मी बघितली की त्यांचे हे बेसिक एक्सपेक्टेशन आहे. त्यांना बाकी काही प्रॉब्लेम नाही, सगळ्या गोष्टी करायला तयार असतात. तुम्ही किती 100 प्रश्न विचारा, 100 प्रश्नाचे उत्तर द्याल, पण त्याला पेशन्स ठेवायला. तुमच्या हाताखालनं खूप सारे खूप वयोगटातले पुरुष जात असतील,
तुम्ही असं म्हणालात की घुसमट होते पुरुषाची, कारण संस्कार तसे असतात की तू मुलगा आहेस, रडायचं नाही, जबाबदाऱ्या असतात. तर पुरुषांना तुम्ही, अशा पुरुषांना काय सल्ला द्याल की ही जी घुसमट मोकळी करायची कशी? काही नाही, तुमचा कमीत कमी 1 किंवा 2 मित्र असू शकतात, प्रत्येकाचे 1 किंवा 2 मित्र आहेत. त्यांनी आपल्या मित्राजवळ जाऊन ती तरी कमीत कमी गोष्ट बोलावी की मला हा त्रास होतोय. हे बघा, मी बघितलंय कितीतरी मित्र एकमेकांशी बोलत नाहीत, आणि जेव्हा बोललेत ना तेव्हा ते मोकळे झालेत, आणि ते मग ती सिच्युएशन चांगल्या प्रकारे हँडल करू शकतात. ज्यावेळेस ती घुसमट कशामुळे झाली, घरात काही इश्यूज आहेत का, कुठले रिलेशन इश्यू आहेत, काही इश्यू असू शकतात, तर ते हँडल करू शकतात ते. म्हणजे त्या मित्राने ऐकलं आणि त्याने 2 सल्ले दिले, तो सल्ला ऐकलाच पाहिजे त्या मित्राचा असं काही नाही. तुम्हाला त्यात तुम्ही परत आकलन करू शकता की बाबा हा सल्ला दिला बरोबर आहे की नाही. ऍटलिस्ट तुम्ही मोकळे व्हा. तुम्ही मोकळे झालात ना, तुमचा 50 ते 70% प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय. त्यात जेवढं तुम्ही आतमध्ये ठेवताल तेवढा तुम्हाला प्रचंड त्रास होईल. आणि हे आपल्याला पहिल्यापासून घरच्यांनी सांगितलेलं नाही. आणि लाजू नका, तुमचं हे फेल्युअर नाहीये की बाबा की तुम्ही जर एखादी गोष्ट अचीव्ह करू शकले नाहीत, किंवा तुम्ही एखादी गोष्ट व्यवस्थित ठेवू शकले नाहीत, किंवा काही मेंटेन करू शकले नाहीत, हे तुमचं फेल्युअर नाहीये. त्याच्यामुळे तुम्ही मोकळे व्हा आणि बोलत राहा सगळ्यांशी. अलीकडच्या काळामध्ये शेवटचा प्रश्न, की जेव्हा अशा केसेस तुम्ही पुरुष पोलीस स्टेशनमध्ये फाईल करतो की माझा छळ होतोय, आता रजिस्टर करून घ्यायला लागेल, कंप्लेंट पोलीस सहकार्य करतायत का त्याबद्दल? हो, करतात, बऱ्यापैकी करायला लागले. आता की आम्ही जेवढे अवेअरनेस कॅम्पेन पण केलेत पोलीस स्टेशनला दिल्यामुळे, त्यामुळे बऱ्याच ठिकाणी आता कंप्लेंट फाईल व्हायला लागल्यात. आणि त्याचा फायदा असा झाला की कमीत कमी ते वुमन सेलला जाऊन मग दोघांना एकत्र बोलून समजून सांगून बाबा परत एक तुम्ही टाइम घ्या, थोडा कुठल्याही गोष्टी करायचं लक्षात घ्या, मग ते होतं बऱ्यापैकी. वा, महेशजी, मला या डिस्कशन मधून खूप महत्वाच्या गोष्टी कळल्या. मला खात्री आहे की तुम्हालाही कळल्या असतील. आपण जनरली मर्द को दर्द नाही होता असं म्हणतो, पण असं नसतं, कारण तोही माणूसच असतो. आणि जे तुम्ही सुरुवातीला सांगितलं की भारतामध्ये दर 7 मिनिटाला एक पुरुष आत्महत्या करतो, हे भयंकर काटा आणणार आहे. आणि ह्या डिस्कशन मधून मला असं वाटतं की स्त्रियांनी आणि पुरुषांनी दोघांनी समजुतीनं घ्यायची गरज आहे. अर्थात पुरुष जातीचा खूप छळ होत असेल तर हेल्पलाईन आहे, तुम्ही नोंदवू शकता आणि त्यांची मदत घेऊ शकता. सायमल्टेनियसली स्त्रियांनी सुद्धा विचार करून पावलं ओळखणं गरजेचं आहे, कारण फॅमिली राहिली पाहिजे. सेव्ह इंडियन फॅमिली असा त्यांचा तो ग्रुप आहे. तर या निमित्तानं खूप महत्त्वाच्या गोष्टी तुम्ही मला सांगितल्यात, नोंदी सांगितल्यात. मला आशा आहे की येत्या काळामध्ये तुमच्याकडे येणाऱ्या माणसांची संख्या कमी होत जावी आणि संसार सुखाचे व्हावेत. बरोबर. तर तुम्ही इथं आलात, मला खूप बरं वाटलं. मित्र म्हणण्यातर्फे तुम्ही आल्याबद्दल मी एक छोटीशी भेटवस्तू तुम्हाला देईन. अश्मन पेबल्स तर्फे एक छोटीशी भेट आहे, पेबल दिया, आणि हा एक बुकमार्क आहे अश्मनचा, तो तुम्ही पुस्तकं वाचत असाल तर. हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला मला जरूर सांगा. मी सोशल मीडियावर आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही सगळे एपिसोड्स पाहताय पण सबस्क्राईब करायला विसरताय, तर सबस्क्राईब जरूर करा चॅनल, कारण आपण सगळी चांगली माणसं जोडली जाणं महत्त्वाचं आहे. एकमेकाला जोडलं गेलं की जगणं जास्त सोपं होतं. हे सोपं करण्याचाच प्रकार आहे. महेशजी, तुम्ही आलात, मला खूप बरं वाटलं. भेटत राहू, बोलत राहू. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू, धन्यवाद.